नमस्कार मित्रांनो, आगरी लाईफ या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे शिवजयंती। तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मित्रांनो, आता आपण जिथे आलेलो आहोत ते म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पाली येथील। तर आज जानकीबाई केशव लिमये शाळेच्या वतीने इथे एक छोटासा कार्यक्रम होणार आहे आणि तोच आता आपण कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत। तर चला मित्रांनो, कार्यक्रमाला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे। त्यांना ओळख नव्हतं, त्या नेहमी आपल्या पतीला म्हणायच्या शहाजी राजाला, ते किंकाळ्या ऐकवत नाही राजा, मला किंकाळ्या ऐकवत नाही। तुम्ही बघा, पण एक आम्हाला खटकायला लागलेला आहे। तुमचे वडील आम्हाला कैद करायला निघालेले आहेत, असाच आम्हाला आता निरोप आलेला आहे। आलेल्या सर्व शिवभक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आणि आपल्या पाली नगर पंचायतचे सन्माननीय नगर अध्यक्ष सन्माननीय परागभाई मेहता यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत। आणि लगेच आपण या ठिकाणी जे विद्यार्थी आपले आलेले आहेत, दरवर्षी एक उत्कृष्ट वेशभूषा करून त्या ठिकाणी येतात। थोड्याच वेळात त्यांची काही भाषणं आणि त्यांची जी काही कला आहे या ठिकाणी सादरीकरण होणार आहे। तत्पूर्वी मी भाईंना विनंती करेन की आपण या ठिकाणी शिवजयंतीच्या शुभेच्छा आपण द्यायच्यात। महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज या सर्वांना मानाचा मुजरा करतो। आणि सर्व उपस्थित शिवभक्त आणि विद्यार्थी आणि सर्व इथे पालीतील नागरिक यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। आज शिवजयंती बऱ्याच ठिकाणी सुट्टी असते, परंतु वेगवेगळ्या शाळेत सुट्टीचे कार्यक्रम नसतात। परंतु आपली जी शाळा आहे ही दरवर्षी इथे आपण त्या विद्यार्थ्यांना इथे वेगवेगळ्या वेशभूषा करून इथे मुलांना बोलवता आणि खऱ्या अर्थाने शिवजयंती करता। आणि त्यांच्या शिवजयंती छत्रपती महाराजांनी कार्य जे काय केलेलं आहे ते पुढे नेण्याचं जे आपण जे कार्य करतात त्याबद्दल मी आपल्या संपूर्ण शिक्षक वृंद आणि यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराज। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं म्हणतात की छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा, देवराज्याचा, प्राणयोगियाचा, मूळ कैलासीचा ऐसा राजा, मातीसाठी प्राण सांडतो, युद्ध मांडितो ऐसा राजा, प्राण वाहतो, प्राण रक्षितो, प्राण लावितो ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, असं छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन आहे। पुण्यात सर्वांना शुभेच्छा देतो आणि मातोश्री जानकीबाई केशव लिमये या शाळेतून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो एक शिवभक्त म्हणून। आणि या ठिकाणी मी जे आपले शिक्षक आहेत त्यांच्याकडे पुढे सूत्रसंचालनासाठी या ठिकाणी मी माईक सुपूर्द करतो। आपण पुढे सूत्रसंचालन करावं। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम मानाचा मुजरा करते आणि सर्वांना इथे जमलेल्या सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते। मी सर्वांना इथे जमलेल्या सगळ्या शिवभक्तांना विनंती करते की त्यांनी आमच्या या छोट्या छोट्या शिवभक्तांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्या भाषणामध्ये ते आता जे काही भाषण करणार आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग देऊन प्रोत्साहन द्यावे ही माझी विनंती आहे। पुन्हा एकदा मातोश्री जानकीबाई केशव लिमये शाळेच्या वतीने मी सर्व शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा देते। आस्ते कदम,
आणि इथं जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, सह्याद्रीच्या गडकपाराने बाजार फुटेल, सह्याद्रीच्या गडकपाराने बाजार फुटेल, डोंगर माथ्यालाही घाम फुटेल, डोंगर माथ्यालाही घाम फुटेल, झाडं झुडपाही शहारतील, झाडं झुडपाही शहारतील, ज्याच्या पुढे झुकावे लागेल, ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा राजा म्हणजेच मावळ्यांचा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा राजा, ज्याला किती विशेषणं लावली तरी कमीच पडतील, अहो ज्याला किती विशेषणं लावली तरी कमीच पडतील असा माझा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. जाता जाता एवढंच म्हणेल की, जाता जाता एवढंच म्हणेल की इतिहासाच्या पानावर, रेतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्राणावर असा राज्य करणारा राजा म्हणजेच, असा राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. हर हर महादेव. महाराजांची किती बेभान, भल्या भल्यांना फुटला घाम, महाराजांची किती बेभान, भल्या भल्यांना फुटला घाम, त्याला कोण घाली असन त्याला बाली पुसती बेगम, बरी बेगम म्हणजे आली आदिशाची आई बरं का, नजरेत तिच्या अंगार, तर बाल झालं गपगार, कुणी येईन पुरकार, साऱ्यांनीच मानली हार. तितक्यात अचानक एक सरदार उतरला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, जीत जाग जणू सैतान, खान बोल छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगवा, खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, खान बेहुमान त्याला नाही जाणीव शिवाजी राजांच्या कलमतीची, शिवाजी राजांच्या कलमतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. कलीला काही कल्पना युक्तीची, हजी जी जी, कलीला काही कल्पना युक्तीची, हजी जी जी. खान येर बोलला. तितक्यात महाराजांनी पोटात बिच्छद कलला, पोटात बिच्छद कलला, वाघन खानचा वार केला, वाघन खानचा वार केला. पोटाल तला तला फाला पोटाला, तला तला फाला पोटाला. अशा तऱ्हेने महाराजांनी सलतान अफजल खानाचा वध केला. अशा आपल्या महाराजांना माझ्या मानाचा मुद्रा. जय जिजाऊ, जय शिवराय. पहिलीची शिवभक्त कस्तुरी वरंडे पुढील भाषण म्हणत आहे. माझे नाव कस्तुरी रिशान वरंडे. मी आता पहिली 2 मध्ये शिकत आहे. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, शिवरायांसारखं दैवक लाभले महाराष्ट्राच्या मातीला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच खूप हुशार व धाडसी होते. माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिले होते. त्यांनी तोरणा, सिंहगड, कोंढाणा असे बळकट गड मिळवले होते. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांनी स्त्रियांचा आदर केला होता. गोड गरीब जनतेला सुखी ठेवले होते. एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण केले. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. खूपच छान कस्तुरी. आस्त कदम महाराज छत्रपती शिवाजी क्षत्रिय कुलवंदित सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज गुणवंदित कीर्तिवंदित
भोसले घराणा कुलते पक माता जिजाऊ सुपुत्र श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. सर्वप्रथम रयतेचा राजा, आदर्श शासनकर्ता आणि मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा त्रिवार मानाचा मुजरा. सह्याद्रीच्या छाताडातून नाद व्हा निघाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद व्हा निघाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा. सम्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा, सम्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवरायांची शिकवण. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला हा एका सिंहाची कहाणी आहे, तर शिवनेरी किल्ला हा एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली. मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षांच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो, तर मग हे काय आहे? अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते, पण मला असे वाटते अहो खरं संशोधन श्री छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे. कारण हे नाव घेताच अंगावरती शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं होतं कॉलर ताट करून सांगा मराठे, मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त 1 शिवबा. मराठा वन मॅन शो, एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा बांधकर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते, तब झुकते सब अल्लाह के बंदे. काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. धन्यवाद. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड तिथीचा निर्धारू. महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती आज आपण साजरी करत आहोत. ज्या राजाच्या पराक्रमामुळे अंगणातील तुळस आणि मंदिरातील कळस आजही डौलाने उभे आहेत, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला. राजमाता जिजाऊंनी त्यांना शिक्षण दिले आणि त्यांच्या पराक्रमाला धार दिली. 12 बलुतेदार आणि 18 पगडदातींना एकत्र करून स्वराज्याचे तोरण बांधले. जो 65 किलोची तलवार फिरवतो त्याचे नाव येसाजी, जो 2 वेळा शत्रूंशी एकटाच झुंजतो त्याचे नाव बाजी, जो 8 तासात दिल्लीवरून घोडा पुण्यात आणतो त्याचे नाव संताजी, जो ढाणा वाघाला उभा फाडतो त्याचे नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचे नाव शिवाजी शिवाजी शिवाजी. धन्य धन्य शिवाजी शुरा, धन्य धन्य शिवाजी शुरा, पराक्रमी थोर केले जर्जर पाणी पाजुनी दृष्ट मोगलास, पाणी पाजुनी दृष्ट मोगलास. घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्ती डंका भिडे गगनास. जी 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 आदि नमन करीत भगवती, आदि नमन करीत भगवती, माय सरस्वती द्यावी मधमती. वंदुनी आज तुझ्या चरणास, वंदुनी आज तुझ्या चरणास. शाहीर गातो तुझ्या कवनास. जी 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 अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम असाधारण असाच होता, तो मी या शब्दात मांडत आहे. पराक्रमाचा अर्थ म्हणजे शिवराय, पराक्रमाची शर्त म्हणजे शिवराय, पराक्रमाची परिभाषा म्हणजे शिवराय, पराक्रमाची दिशा म्हणजे शिवराय, पराक्रमाचा सन्मान म्हणजे शिवराय, पराक्रमाचा श्वास म्हणजे शिवराय, पराक्रमाचा इतिहास म्हणजे शिवराय. अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले आणि त्यांनी
होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे व आईचे नाव जिजाबाई असे होते. शिवनेरी गडावरील शिवाई देवींमुळे त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. त्यांना आपण शिवराय, शिवाजी महाराज, शिवाजी राजे या नावांनी ओळखतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 राण्या होत्या. त्यांना 6 मुली व 2 मुले होती. पहिले छत्रपती संभाजी महाराज व दुसरे छत्रपती राजाराम महाराज असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांनी गडमी तंत्राचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ते खान अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. जेव्हा ते पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरूंचे नाव दादाजी कोंडे असे होते. त्यांनी महाराजांना पराक्रमाचे धडे दिले. 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुळमावळ सोबतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना समान न्याय दिला. सर्व धर्म समभाव स्त्रियांचा आदर केला. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवाजी महाराजांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. अजून 10 वर्ष माझा राजा जगला असता तर मुघलांनीही कपाळाला टिळा लावला असता. अशा युग पुरुषांस माझे कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आले किती गेले किती उडून गेले मराला. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. जिजाऊचे पुत्र, वर्गदेव रायच्याचे नेत्र, हिंदवी स्वराज्य संस्थापक, गणते राजे, राजाधिराज, महाराज, श्रीमंत, श्रीमानयोगी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. नाव घेतात त्यांच्या अभिमानाने बोलते छाती. तेव्हा साऱ्या महाराष्ट्राचे राजेशिवाय छत्रपती, राजेशिवाय छत्रपती. शत्रू लढले ते स्वराज्यासाठी धन्य झाली त्या योगपुरुषाने. महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची माती. तलवारीचा आवाज मुद्दाला, आठवणी तुम्हा सह्याद्री, शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती. राजेशिवाय छत्रपती, राजेशिवाय छत्रपती. मित्रांनो, शिवाजी महाराज थोर पुरुष होते. त्यांची जयंती आपण मोठ्या समारंभाने व आदराने साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं महाराजांच्या नावाचा जयजयकार करतो, कारण त्यांनी केलेले महान कार्य. 19 फेब्रुवारी 16 शिवनेरी तारा चमकला. 19 फेब्रुवारी 16 शिवनेरी तारा चमकला. जळणाऱ्या मातीला, मरगडलेल्या मनाला स्वराज्य तेच घेऊन गेला हिंदुस्थानात. असा एकच शिवाजी राजा होऊन गेला, शिवाजी राजा होऊन गेला. मित्रांनो, आई जिजाऊच्या प्रेरणेतून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न आकारास आले असे म्हटले तर वावगे ठरू नये. चोर ते जिजाऊ माता त्यांची गाथा अपरंपार. शिवरायांवर गेले संस्कार, तिला हातात तलवार. शत्रूंचे झेलले वार, शत्रूंना करणे ठार. हिंदवी स्वराज्य साकारण्यास शिवबांना केले तयार, शिवबांना केले तयार. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले, प्रतिज्ञा घेतली. यामागे आई जिजाऊची प्रेरणा होती. तसेच तानाजी मालुसरे, बाईसाहेब देशपांडे, जीवा महाला, यशोजी कंकर, नेताजी पालकर, बहरजी नाईक, दादाजी कोंडे, मुरारबाजी अशा इत्यादी शूरवीरांची मावळ्यांची साथ त्यांना लाभली. होती अशक्त अवघडीची स्वराज्याची वाट, होती अशक्त अवघडीची स्वराज्याची वाट. मर्द मावळ्यांची लाभली अनमोल साथ. शत्रूंवर केले वार, घेऊन हातात तलवार. अनेक संकटांवर करून मात. उभे केले हिंदवी स्वराज्य दिमाखात, उभे केले हिंदवी स्वराज्य दिमाखात. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांना सन्मान होता, शेतकऱ्यांना मान होता,
साधुसंतांचा आदर होता आणि प्रत्येक मराठी मावळ्याला माणसाला छत्रपती शिवाजीराजे आपले राजा असल्याचा अभिमान होता. त्यांनी उभे केले हिंदवी स्वराज्य ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यांचा मानपणावर ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यांच्या नावाचं नाव जगात वाजलं ते म्हणजे शिवाजी महाराज. मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. एवढे बोलून मी माझ्या भाषणात पूर्ण विराम देते. जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद, जय भारत. अभिषेक ना धन्यवाद.